भिवंडीतल्या खंडूपाडा परिसरातल्या फेमस शोरमा या दुकानातून विकण्यात आलेल्या चिकन शोरमा, पिझ्झा, फालुदा आणि इतर खाद्यपदार्थांमधून झालेल्या विषबाधा प्रकरणातील बाधितांचा आकडा आता 120च्या पुढे पोहोचलाय। या घटनेतल्या सर्व रुग्णांवर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDAनं गंभीर दखल घेऊन दुकानावर कारवाई केली आहे। फेमस शोरमा या दुकानाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावून ते दुकान बंद करण्यात आलंय। या तपासादरम्यान दुकानाची नोंदणी आणि परवाना हा मार्च 2026 मध्ये संपुष्टात आल्याचं तपासणीत उघड झालं। या प्रकरणी मालक दिलशाद अन्सारी विरोधात शांतीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान महापौर नारायण चौधरी आणि भाजप आमदार महेश चौगुले यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली। लोक ठीक आहे, ईश्वर कृपाने हे वाचले गेले। आज जर ते मेले असते तर काय झालं असतं। मी लोकांना एवढंच आव्हान देतो की बाहेरचा फूड जो आहे शक्यतो तुम्ही खाऊ नका। आणि मी कॉर्पोरेशनच्या तर्फे जेवढे ओपन फूड बाहेर भातगाड्या वगैरे हे जे चाललेलं एक प्रकरण हे टोटल मी बंद करणार। 100% त्याच्यावर कारवाई, त्याच्यावरच नाही असे काही व्यापारी आहेत त्यांनी सावध राहावं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करायला तयार आहोत। जिकडे आहे गाय असं घाणीचं साम्राज्य साठलं आहे तिकडे कोणी खायला नाही जायला पाहिजे। आणि पहिली सर्वप्रथम गोष्ट म्हणजे FBI हे ते आहे FDI तर त्यांनी त्याला लक्ष द्यायला पाहिजे। त्यांचं मी लक्ष बघितलं आहे, जे मोठे मोठे हॉटेल असतील, मोठे मोठे फॅक्टऱ्या असतील काय त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना एक फक्त ना ती कमाईचं साधन बनवलेलं आहे। फक्त त्यांना माणसाची कदर नाही, कुठल्या गरिबाच्या दुकानाची कदर नाही। त्याच्यामुळे गरिबांचा जीव जाईल ते नाही पाहिजे, त्यांचे खिचे भरण्यासाठी ते डिपार्टमेंट बनलेलं आहे असं मला वाटायला लागलं।